सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. बरं का, आमचं पाणीपुरी खाऊन अजून चाललं आहे बरं का खायचं. आता पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आमचं सुरू झालं आहे मस्तपैकी शेवपुरी बनवायचं. आमच्या मनस्वीचं शेवपुरी बनवायचं एकदम साधंसुद्धा आहे बरं का. कांदा टोमॅटो तिला अजिबात आवडत नाही, काढून टाकते, नुसतं बटाटा आणि शेव टाकून खाते. मी म्हटलं खा बाई तुझं तू. म्हणले मम्मी माझं मी बनवते. मग मी माझं बनवायला घेतलं. मला मात्र मस्तपैकी असं सगळं मसाला वगैरे टाकलेला सगळं कांदा टोमॅटो टाकून खूप आवडतं. आमचा लहानपणीचा किस्सा आहे. आमच्या इथे ना नाक्यावर तो भैया बनवायचा शेवपुरी आणि मोजून 6चा. आणि तेव्हा असलं काय माहीत नव्हतं कसं करायचं काय करायचं. त्याला मी विचारायचं तरी चटणी भैयाजी आप कैसे बनवते, तरी अजिबात सांगत नव्हता तो. आणि मोजून तेवढ्याच पुऱ्या 15 रुपयाला. आणि असं वाटायचं अरे यार अजून खायचं होतं, पण पैसे कमी असायचे. आता मात्र पाहिजे तेवढं खा, मस्तपैकी समाधान वाटते एक प्रकारे की बाबा आपल्याला पण आता येते आणि आपण घरी करून प्रत्यक्ष खातोय. हा घास तुमच्यासाठी बरं का. चला आता मी पण खाते. मस्त झालेली एकदम पाणीपुरी. तुम्ही पण करा आणि खा. चला सबस्क्राईब करा किंवा चॅनलवर नवीन असेल